रामराजे नाईक निंबाळकरांचे अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत। रणजितसिंह निंबाळकर गोरेंविरोधात नाराजी, तुतारी वाजवायला किती वेळ लागेल, निंबाळकरांचा इशारा। तानाजी सावंत गणेश हाकेंवरून अजित पवारांची शिंदे फडणवीसांकडे नाराजी। नागपुरातील बैठकीतील इनसाइड बातमी माझावर, महायुतीच्या नेत्यांसाठी गाईडलाईन ठरवणार। मोदी सांगतात, पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, मला माझ्या बोटाची काळजी वाटते। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। पुतळा कोसळल्यानंतर दंगली घडायला पाहिजे होत्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचं चिथावणीखोर वक्तव्य, महायुतीची जोरदार टीका। राज्यभरात भाजपचंही मवियाला प्रत्युत्तर आंदोलन, पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, शिवद्रोही आपल्या विरोधात रस्त्यावर उतरलेत, ठाकरेंचा टोला। पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मनराज आंदेकरांवर गोळीबारानंतर कोयत्यानं वार, हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या, आरोपी पसार। हिंगोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती, कयाधू नदीला पूर, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। जालना, यवतमाळ, हिंगोलीसह परभणीत तुफान पाऊस, वर्धा नदीला पूर तर पैनगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली, मराठवाडा विदर्भाला जोडणारा धनोडा पूल पाण्याखाली। पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश, नुकसानाची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादित कळवावी, मुंडेंचं आवाहन।